आज आपण खूप छान आणि इंटरेस्टिंग टॉपिक स्टडी करणार आहे सल्फोनामाइड्स अँड कॉट्रिमोक्झॅझोल. मग सल्फोनामाइडचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. चला तर मग सुरू करूया. सल्फोनामाइड इज अ अँटीमायक्रोबियल एजंट. आपण लास्ट चॅप्टरमध्येच बघितलं अँटीमायक्रोबियल एजंट व्हॉट इज मीन बाय अँटीबायोटिक. मग सल्फोनामाइड ही जी मेडिसिन्स आहे ती कुठल्या कॅटेगरीची आहे तर इट इज द अँटीमायक्रोबियल एजंट AMA अँटीमायक्रोबियल एजंट. मग ही जी सल्फोनामाइड आहे इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट द पायरोजेनिक बॅक्टेरियल इन्फेक्शन. मग आता तुम्ही म्हणाल व्हॉट इज मीन बाय पायरोजेनिक बॅक्टेरियल इन्फेक्शन. तर पायरोजेनिक बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे असे बॅक्टेरिया जे आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय करतात, इन्क्रीज करतात, त्यांना आपण काय म्हणतो तर पायरोजेनिक बॅक्टेरियल इन्फेक्शन. म्हणजे कधीतरी आपल्याला जर ताप आला त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये कुठलं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असतं तर पायरोजेनिक बॅक्टेरियल इन्फेक्शन. आणि आपली आजची जी मेडिसिन आहे सल्फोनामाइड ही काय करते तर या पायरोजेनिक बॅक्टेरियाची ग्रोथ इनहिबिट करते किंवा स्टॉप करते आणि आपण इन्फेक्शनमधून बाहेर येतो. खूप छान आणि इंटरेस्टिंग आहे. आपण डेली लाईफमध्ये हे सगळे मेकॅनिझम यूज करू शकतो. मग सल्फोनामाइडमध्ये प्रोन्टोसिल रेड नावाचं एक डाईज आहे. डाईज म्हणजे काय तर कलरिंग एजंट. आणि डोमॅक सायंटिस्टनी काय केलं तर दिस डोमॅक सायंटिस्ट यूज दिस प्रोन्टोसिल रेड इन एक्सपेरिमेंटल माईस for the streptococcal infection, and it found that it is highly effective. After that, scientists decided in 1937 this prontosil was broken down in the body and releases the sulfanilamide, and this sulfanilamide shows the active antimicrobial property, or it is the active antimicrobial agent. म्हणजेच 1937 मध्ये सायंटिस्टनी काय केलं तर प्रोन्टोसिल काय आहे तर प्रोन्टोसिल इज वन टाईप ऑफ द डाईज ऑर द कलरिंग एजंट. हे जे प्रोन्टोसिल ज्या वेळेला ह्युमन बॉडीमध्ये जातं तर ते काय होतं रे तर ब्रेक होतं. आणि ब्रेक झाल्यानंतर ते कुठला केमिकल कॉन्स्टिट्युएंट रिलीज करतं तर सल्फानिलामाइड. आणि दिस सल्फानिलामाइड इज अ ऍक्टिव्ह अँटीबॅक्टेरियल एजंट. मग दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द सल्फानिलामाइड. मग इथे बघा 2 SO2 आहेत, 2 SO2 plus NH2. This group is the sulfanilamide group. This is the benzene ring. This is the structure of the sulfanilamide. अशी आपली जी सल्फोनामाइड आहे ती काय झाली तर हळूहळू त्याच्यामध्ये रिसर्च करून फायनल झालं की दिस ड्रग इज अ अँटीमायक्रोबियल एजंट ऑर इट शोज द ऍक्टिव्ह अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. हिअर इज द क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड. मग आपले जे क्लासिफिकेशन आहे सल्फोनामाइडचं ते किती क्लासेसमध्ये डिवाइड झालेलं आहे तर इट इज डिवायडेड इंटू 4 क्लासेस. फर्स्ट वन इज अ शॉर्ट ऍक्टिंग म्हणजे काय तर मेडिसिन दिल्यानंतर त्या मेडिसिनचा जो इफेक्ट आहे तो फक्त 4 to 8 अवर्ससाठी राहणार आहे. म्हणजे second class is the intermediate acting, third class is the long acting, and last one is the special purpose. Short acting class example sulfadiazine, intermediate acting sulfamethoxazole, long acting हे बघा ही जी sulfamethoxazole आहे किंवा ही जी लॉंग ऍक्टिंग ड्रग आहे ती किती दिवस राहते तर इट रिमेन इन द बॉडी और शोज द ऍक्शन इन द बॉडी 7 days. Example is sulfadoxine and sulfamethoxyrazine. And in special purposes, sulfonamides, mafenide, silver, and the sulfadiazine and sulfasalazine are the example of the sulfonamides. खूप सिंपल क्लासिफिकेशन आहे. 3 क्लास तुम्ही मेन लक्षात ठेवा. केडी त्रिपाठी मधील आहेत शॉर्ट ऍक्टिंग, इंटरमिडिएट ऍक्टिंग अँड लॉंग ऍक्टिंग. शॉर्ट ऍक्टिंग म्हणजे कमी टाइमसाठी, इंटरमिडिएट म्हणजे मिड, आणि लॉंग म्हणजे काय तर इट स्टे इन द बॉडी और शोज द ऍक्शन ऑफ द मेडिसिन्स इन द बॉडी फॉर 7 days. खूप सिंपल क्लासिफिकेशन आहे. तुम्ही एकदा दोनदा लिहिलं तरी तुमच्या लक्षात राहील. आता आपण बघूया शॉर्ट ऍक्टिंग ड्रगचं किंवा इंटरमिडिएट ऍक्टिंग ड्रगचं मेकॅनिझम काय आहे. म्हणजेच काय तर या मेडिसिन ज्या वेळेला पर्सनला या मेडिसिन पेशंटवरती कशा ऍक्ट होतात. आधी इकडे लक्ष द्या. काय तर फॉर एक्झाम्पल हा पर्सन आहे असं आपण इमॅजिन करूया. ओके, फक्त इमॅजिन करायचंय.
अँड दिस इज द मायक्रो ऑर्गॅनिझम. मग हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते ज्या वेळेला पर्सनच्या बॉडीमध्ये अटॅक करतात त्यावेळेला ते त्यांची जी साईज आहे किंवा त्यांची जी ग्रोथ आहे ती काय करतात रे, इन्क्रीज करतात. आणि मग हे जे आधी फक्त 2-3च बॅक्टेरिया होते ते बॉडीमध्ये आलेले आणि बॉडीमध्ये त्यांना फेवरेबल कंडिशन्स मिळाली ग्रोथ करण्यासाठी आणि ते मल्टिप्लाय झाले. ओके. मल्टिप्लाय झाल्यानंतर पर्सनला काय येईल तर फीवर येईल किंवा फॉर एक्झाम्पल ड्राउसीनेस फील होईल किंवा त्याची जी इम्युनिटी आहे ती लो होईल. ओके. आले लक्षात इथपर्यंत? म्हणजेच काय, हे ह्युमन बॉडीमध्ये आले आणि त्यांना फेवरेबल कंडिशन मिळाली. म्हणजेच काय तर त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम्सला सगळे व्हिटॅमिन्स, न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स मिळाले. प्लस त्यांना आयर्न मिळालं ग्रोथसाठी, म्हणूनच ते मल्टिप्लाय झाले, राईट. किंवा सिम्पल, एखादा जर हेल्दी पर्सन असेल आणि त्याच्यावरती जर बॅक्टेरियाचा अटॅक झाला तर बॅक्टेरिया त्याच्या बॉडीमध्ये गेल्यावरती मरून जातील. पण एखादा जर वीकन पर्सन असेल किंवा कुठल्या तरी डिसीजनी ऑलरेडी सफर्ड आहे त्या पर्सनमध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होणार आहे. आले लक्षात? म्हणजेच काय तर त्यांना काय मिळालं रे ग्रोथ होण्यासाठी तर फोलिक ऍसिड किंवा आयर्न मिळालं. आलं लक्षात? मग हा जो एरिया आहे हा पूर्ण तुम्ही लक्षात ठेवा, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशी होती. मग आपण मेकॅनिझमकडे येऊया. हिअर इज द पाबा. पाबा मीन्स वॉट? पॅरा अमिनो बेन्झॉइक ऍसिड प्लस पिटेरिडीन प्लस ग्लुटामिक ऍसिड. आता तुम्ही म्हणाल की व्हॉट इज दिस पाबा, व्हॉट इज दिस पिटेरिडीन अँड व्हॉट इज दिस ग्लुटामिक ऍसिड. These agents are involved for the formation of folic acid. हे एजंट कशासाठी युजफुल आहेत तर फॉर द फॉर्मेशन ऑफ फोलिक ऍसिडसाठी. मग दिस पाबा पिटेरिडीन प्लस ग्लुटामिक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू डायहायड्रोफोलिक ऍसिड विथ द हेल्प ऑफ फोलेट सिंथेस. मग दिस फोलेट सिंथेस इज वन टाईप ऑफ द एन्झाईम. आपल्याला माहिती आहे लास्ट सफिक्स ASE असलं की काय म्हणतो आपण त्यांना, दिस इज द एन्झाईम. आणि ज्या वेळेला रिॲक्शनमध्ये एन्झाईम इन्व्हॉल्व्ह होतात त्यावेळेला काय होतं रे तर कन्व्हर्जन होतं किंवा मेटाबॉलिझम होतं. म्हणजेच काय तर विथ द हेल्प ऑफ फोलेट सिंथेस दिस फोलिक ऍसिड इज कन्व्हर्टेड इनटू डायहायड्रोफोलिक ऍसिड. मग जर तुम्ही त्या पर्सनला सल्फोनामाइड ड्रग दिली, ही सल्फोनामाइड ड्रग काय करणार आहे तर बॅक्टेरियाची जी ऍक्शन आहे ती इथे स्टॉप करणार आहे, म्हणजे कन्व्हर्जनच नाही होऊ दिलं. सांगते पुढे. आधी then this dihydrofolic acid is converted into tetrahydrofolic acid with the help of dihydrofolate reductase, and this tetrahydrofolic acid means THF is forms the DNA RNA synthesis. मग आता इथे इमॅजिन करा की हा बॅक्टेरिया आहे. मग या बॅक्टेरियामध्ये DNA पण आहे आणि RNA पण आहे. मग हे जे DNA RNA सिंथेसाइज होण्यासाठी किंवा DNA RNA फॉर्म होण्यासाठी काय रिक्वायर्ड आहे तर फोलिक ऍसिड रिक्वायर्ड आहे. मग तुम्ही दिलेल्या मेडिसिन कोणाला स्टॉप करण्याची गरज आहे तर फोलिक ऍसिडला. जर फोलिक ऍसिडच मायक्रो ऑर्गॅनिझमचं तयार नाही झालं तर ग्रोथ होईल का, मायक्रो ऑर्गॅनिझम मल्टिप्लाय होतील का तर नाही होणार आहे. ओके. मग आता आपण असं इमॅजिन करू की बॅक्टेरियानी त्याचं फोलिक ऍसिड सिंथेसाइज करायला सुरुवात केली आणि तुम्ही त्याला काय दिलं रे ते सल्फोनामाइड दिलं. सल्फोनामाइड दिल्यानंतर हे जी कन्व्हर्जन होतंय किंवा हे जे डायहायड्रोफोलिक ऍसिडमध्ये कन्व्हर्जन होतं तिथे काय होणार आहे तर बॅक्टेरियोस्टॅटिक ऍक्शन दाखवणार आहे. म्हणजे बॅक्टेरियाची ग्रोथ काय होईल तर इनहिबिट होईल किंवा स्टॉप होईल, कम्प्लीट इनहिबिट होईल किंवा स्टॉप होईल. तो जर डायहायड्रोफोलिक ऍसिड टेट्राहायड्रोफोलिक ऍसिडमध्ये कन्वर्ट नाही झाला तर DNA RNA फॉर्म नाहीत होणार आहेत. दिस इज द सिम्पल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ द सल्फोनामाइड. आता आपण पाहणार आहे रेजिस्टन्स ऑफ द सल्फोनामाइड. मग सल्फोनामाइडला रेजिस्टन्स कुठल्या कुठल्या बॅक्टेरियाचा आहे. ओके. मोस्ट बॅक्टेरियाज आर डेव्हलपिंग रेजिस्टन्स टू सल्फोनामाइड्स लाईक द गोनोकोकाय, निमोकोकाय, स्टॅफायलोकोकाय ओरियस, मेनिंगोकोकाय अँड द इश्चेरिचिया कोलाई. दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स shows the resistance to sulfonamide. कसा? They produce the increased amount of the PABA, पॅरा अमिनो बेन्झॉइक ऍसिड. आपण आत्ताच मेकॅनिझम मध्ये बघितलं पाबा पिटेरिडीन हे सगळे कशासाठी युजफुल आहेत तर फॉर द फॉर्मेशन ऑफ फोलिक ऍसिड. सेकंड, फोलेट सिंथेस एन्झाईम हॅज द लो अफिनिटी. अँड थर्ड वन इज द इट अडॉप्ट अल्टरनेटिव्ह पाथवे इन द फोलेट मेटाबॉलिझम. मग कधी कधी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देते. आपण फॉर एक्झाम्पल पेनकिलरचं देते. ठीक आहे की डोकं दुखते म्हणून पेनकिलर घेतो. मग
एकदा घेतली, दोनदा घेतली, बरं वाटलं. जर असंच महिने, वर्षानुवर्ष जर घेत राहिलं, तर त्या ड्रगची ॲक्टिव्हिटी काय होते रे? स्टॉप होते किंवा ती ड्रग त्या बॉडीमध्ये, त्या ह्युमनमध्ये इफेक्ट दाखवणं बंद करते. असेच काही मायक्रो ऑर्गॅनिक नेचर. हिअर वी स्टडी द फार्मॅकोकायनेटिक नेचर्स. This sulfonamide absorbed from the GIT, distributed in the body, enter in CSF and crosses the placenta freely. CSF means what? Cerebrospinal fluid. And it also crosses the placenta freely. म्हणजे मदर आणि इन्फंटचं जे आहे ना प्लासेंटा, त्या प्लासेंटाला जाऊन ते काय करते तर क्रॉस करते सल्फोनामाइड. Then it is metabolized in liver. Sulfonamide is excreted by the kidney through glomerular filtration. This is the pharmacokinetic of the sulfonamides. Here we study the adverse effect of sulfonamide. Sometimes nausea, vomiting and epigastric pain, stomach pain. Epigastric pain is occur. Crystal urea, hypersensitivity reactions, रॅशेस, अर्टिकॅरिया म्हणजे काय तर इचिंग, कधी कधी बीड ॲलर्जी असते आणि मग रॅशेस येतात आणि खूप जास्त इचिंग होतं. अँड दिस रिॲक्शन्स ऑकर्स इन 2 to 5% पेशंट्स. Photosensitization is also adverse effect. Hepatitis in 0.1% patients. Sulfonamides also causes the hemolysis. Hemolysis म्हणजे काय तर breakdown of RBC. Breakdown of RBC. आता बघूया युजेस काय काय आहेत सल्फोनामाइडचे. तर इट इज युजफुल इन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, युज्ड इन मलेरिया अँड टॉक्झोप्लाझमोसिस. इट युजफुल इन ऑक्युलर कंजक्टिव्हायटिस. ऑक्युलर म्हणजे आय कंजक्टिव्हायटिसमध्ये. प्रिव्हेंटिंग इन्फेक्शन्स ऑन द बर्न सर्फेसेस. हिअर वी स्टडी द मेकॅनिझम ऑफ क्वाट्रिमोक्झॅझोल. आता ही जी क्वाट्रिमोक्झॅझोल आहे ती नेहमी कशामध्ये देतात रे? तर कॉम्बिनेशनमध्ये देतात. मग कुठलं कॉम्बिनेशन्स असतं तर ट्रायमिथोप्रिम अँड सल्फामिथोक्झॅझोल. This is the fixed dose combination of the quatrimoxazole includes the trimethoprim and sulfamethoxazole. Trimethoprim is diaminopyrimidine and related to the anti-malarial drug. म्हणजेच काय तर ट्रायमिथोप्राइम ही अँटीमलेरियल ड्रग आहे and it selectively inhibits the dihydrofolate reductase. एन्झाईमलाच इनहिबिट केलं किंवा जर एन्झाईमची ऍक्टिव्हिटी जर इनहिबिट केली तर डीएनए आरएनए बॅक्टेरियाचे फॉर्मच नाही होणार आहेत. सल्फोनामाइड अँड ट्रायमिथोप्राइम्स आर द बॅक्टेरियोस्टॅटिक. सल्फोनामाइड आणि ट्रायमिथोप्राइम्स आर द बॅक्टेरियोस्टॅटिक बट दे आर गिवन इन द कॉम्बिनेशन इट बिकम्स द बॅक्टेरियोसिडल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे असं आपण इमॅजिन करूया आणि जर फक्त सल्फोनामाइड आणि सेपरेट जर तुम्ही सल्फोनामाइड दिली किंवा ट्रायमिथोप्राइम दिली तर ह्या काय करतील? फक्त बॅक्टेरियाची ग्रोथ इनहिबिट करतील किंवा स्टॉप करतील. त्यालाच आपण काय म्हणतो तर बॅक्टेरियोस्टॅटिक. पण जर तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये दिली, जर तुम्ही दोन्ही ड्रग कॉम्बिनेशन थेरपी यूज केली तर ते काय करतील? ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमला कम्प्लीट किल करतील. हिअर इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ द क्वाट्रिमोक्झॅझोल. स्लाइड आता आपण 2 मिनिटापूर्वी पाहिलं. Para-amino benzoic acid, pitridine and glutamic acids are the agents which are used for the formation of folic acid. And with the help of folate synthase, it is converted into the dihydrofolic acid. With the help of dihydrofolate reductase, it converted into the tetrahydrofolic acid, and this tetrahydrofolic acid forms the DNA and RNA synthesis. आता सल्फामिथोक्झॅझोल अँड ट्रायमिथोप्राइम. आता असं इमॅजिन करा, हे मेकॅनिझम झालं, आपल्याला माहिती आहे हे सगळं, आपण 1-5 मिनिटापूर्वी स्टडी केलं. सल्फामिथोक्झॅझोल आणि ट्रायमिथोप्राइम दिले तर हे फक्त कसे ऍक्ट होणार आहेत तर फक्त बॅक्टेरियोस्टॅटिक ऍक्ट होणार आहेत. कसे ऍक्ट होणार आहेत? बॅक्टेरियोस्टॅटिक. म्हणजेच काय केलं तर ऍक्शन काय केली? इनहिबिट केली किंवा स्टॉप केली आपण असं म्हणूया. त्या मेडिसिनने ऍक्शन काय केली? इनहिबिट केली किंवा स्टॉप केली. पण जर तुम्ही ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं आणि पेशंटला दिलं म्हणजेच तुम्ही क्वाट्रिमोक्झॅझोल फॉर्म केली. क्वाट्रिमोक्झॅझोल कशी फॉर्म होते तर कॉम्बिनेशन ऑफ द सल्फोमिथोक्झॅझोल अँड ट्रायमिथोप्राइम. मग त्यांनी काय केलं तर डायहायड्रोफोलेज रिडक्टेजची ऍक्टिव्हिटी कमी केली आणि इट शोज द ऍक्शन, इट शोज द बॅक्टेरियोसिडाल. बॅक्टेरियोसिडालनी काय केलं तर कम्प्लीट मायक्रो ऑर्गॅनिझम जो होता त्याला काय केलं? किल केलं, कम्प्लीट रिमूव्ह केलं. जर किलच केलं तर डीएनए पण फॉर्म नाही होणार
आणि RNA पण नाही फॉर्म होणार, म्हणजेच त्याचं मल्टिप्लिकेशन होणार का? तर नाही. मग सिंपल तुम्ही मेकॅनिझम काय लक्षात ठेवणार आहे? तर क्वाड्रिमोक्झॅझोल कसे फॉर्म होतात? तर इट इज फॉर्म विथ द सल्फोमिथॉक्झॅझोल अँड ट्रायमिथोप्राइम. व्हेन गिवन इन कॉम्बिनेशन, it acts as a bactericidal and it stops the activity of or conversion of dihydrofolate reductase. When it stops the dihydrofolate reductase, then there is no formation of the DNA and RNA. The adverse effect of quatrimoxazole: nausea, vomiting, stomatitis meningitis म्हणजे inflammation of stomach, headache, rashes, folate deficiency, that is the megaloblastic anemia, blood dyscrasiasis, teratogenic and neonatal hemolysis. Patients with renal diseases, it also develops the uremia. High chance, 50% chances of the fever, rash, bone marrow hypoplasia, greater risk of the bone marrow toxicity from quatrimoxazole. Uses: urinary tract infection, respiratory tract infection. It is used full in typhoid, E. coli ला kill करतो. Bacterial diarrheas and dysenteries are also treated. Respiratory and other infections. थँक यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.